Hello dear students. So in this video we'll be discussing about your exam preparation. CS चं एक्झाम येत आहे बरोबर. तर CS च्या एक्झाम साठी कसं प्रिपेअर करायचं म्हणजे काय पॉइंट्स फॉलो करायचं, जे पॉइंट्स फॉलो करून तुम्ही आउट ऑफ मार्क्स आणू शकता. ठीक आहे. खूप सिंपल ठेव व्हिडिओ, खूप इझी ठेव व्हिडिओ. सगळं सोल्युशन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेल. फक्त मी जे सांगतोय ते फॉलो करा अँड यू कॅन स्कोर 50 आउट ऑफ 50 मार्क्स इन युअर CS1 ॲज वेल ॲज युअर CS2 पेपर. मी तुम्हाला पेपर कसं लिहायचं, मी एक पेपर आणलंय, मी एका स्टुडंटचं पेपर आणलंय ज्या स्टुडंटनी सीएस मध्ये, ज्या स्टुडंटनी काय केले, सीएस मध्ये 50 आउट ऑफ 50 मार्क्स स्कोर केले. सो आय हॅव ब्रॉट अ पेपर, द स्टुडंट हु हॅज स्कोर्ड 50 आउट ऑफ 50. म्हणजे तुम्हाला पण सीएस मध्ये 50 आउट ऑफ 50 स्कोर करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल ते सगळं मी तुम्हाला काही मिनिटात एक्सप्लेन करेल. फक्त मी जे सांगतोय ते फॉलो करा. सगळ्यात पहिली गोष्ट, सीएस मध्ये प्रिपरेशन म्हणजे काय. सीएसचं प्रिपरेशन करताना नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत त्या इम्पॉर्टंट टॉपिक्स आधी कव्हर करायचे आहेत. ठीक आहे. आणि मी CS1चा, ठीक आहे, मी CS1चा आणि CS2चा पूर्ण प्लेलिस्ट कंप्लीट केले. आय हॅव कम्प्लिटेड द प्लेलिस्ट. पूर्ण प्लेलिस्ट तुम्हाला कंप्लीट करून दिले. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पूर्ण प्लेलिस्ट अवेलेबल करून देण्यात येईल. तर त्या प्लेलिस्टमध्ये जे काही व्हिडिओज आहेत, विदाउट स्किपिंग एनी पार्ट, विदाउट मिसिंग एनी पार्ट, तुम्हाला ते पूर्ण प्लेलिस्ट कंप्लीट करायचे. कारण त्या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त IMP क्वेश्चन्स आहेत जे तुमच्या पेपरमध्ये आहे. ठीक आहे. तर काही स्टुडंट्स विचार करतील, अरे यार हा व्हिडिओ खूप मोठा आहे, हा व्हिडिओ खूप लेंदी आहे, एक काम करू, याच्यामध्ये ना 2-3 क्वेश्चन स्किप करू आणि बाकीचे क्वेश्चन्स करू. ते मिस्टेक फक्त तुम्ही करू नका. कारण तुम्ही एखादं टॉपिक स्किप केलं, कारण तुम्हाला स्किप करायचा ऑप्शनच नाहीये. ऑल द टॉपिक्स आर इम्पॉर्टंट. इफ यू स्किप एनिथिंग अँड इफ दॅट कम्स इन एक्झाम देन यू कॅनॉट डू एनिथिंग, राईट. तर मी ऑलरेडी फक्त आणि फक्त IMP क्वेश्चन वरतीच व्हिडिओ बनवलेला आहे. आता तुम्ही इमॅजिन करत असाल की सीएसचा व्हिडिओ 2 तास आहे, 1 तास आहे, 1.5 तास आहे. सो एवढे मोठे मोठे व्हिडिओज का? कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जे क्वेश्चन्स तुमच्या पेपरमध्ये येणार आहेत ते क्वेश्चन्स एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेत. कारण कंटेंटची कमी तुमच्या पेपरमध्ये पडली नाही पाहिजे. सीएसच्या पेपरमध्ये तुम्हाला मॅक्स टू मॅक्स कंटेंट लिहायचंय. तेच कन्फ्युजन असतं मुलांना की सीएसच्या पेपरमध्ये काय रिप्रेझेंटेशन करायचंय. पण ते बघायच्या आधी फर्स्ट लेट्स डिस्कस ऑन द वेटेज. आधी तुम्हाला वेटेज माहित पाहिजे. तर तुम्ही बघू शकता, हे तर सगळ्यात पहिला चॅप्टर असतो ऑपरेटिंग सिस्टम. सो ऑपरेटिंग सिस्टम हा पहिला चॅप्टर आहे CS1 मधला आणि याचा वेटेज आहे 22 मार्क्स. किती मार्क्सचा चॅप्टर हा? 22 मार्क्स. आता हा पूर्ण थिअरी आहे. पहिले 2 चॅप्टर्स पूर्ण थिअरी आहे, पूर्ण थिअरॉटिकल चॅप्टर्स आहे आणि नंतरचे चॅप्टर्स थिअरी प्लस कोडिंग आहे. म्हणजे याच्यामध्ये थिअरी पण आहे आणि याच्यामध्ये कोडिंग सुद्धा आहे. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता, द फर्स्ट चॅप्टर हॅज अ वेटेज ऑफ 22 मार्क्स. सेकंड चॅप्टर डेटा स्ट्रक्चर हॅज अ वेटेज ऑफ 17 मार्क्स. C++ द हायेस्ट वेटेज 41 मार्क्स. आता मला सांगा, तुम्ही ते पूर्ण 41 मार्क्स अटेम्प्ट करू शकता का? नाही. त्याच्यामध्ये कोडिंग असतो ना, कोडिंग. तर कोडिंग ऍक्च्युली तुम्हाला 4 कोडिंग विचारतात, पण नाही, कोडिंग तुम्हाला ऍक्च्युली C++ चे 4 कोडिंग विचारतात. ऍक्च्युली असा असतो ऑप्शन, क्वेश्चन नंबर 5 लास्ट क्वेश्चन असा असतो ABC. परत ऑर मध्ये ऑप्शन असतो ऑर ABC. आता 2 कोड तुम्हाला C++ चे विचारतील. 2 क्वेश्चन विल बी ऑफ C++ अँड 1 क्वेश्चन विल बी ऑफ HTML. 2 क्वेश्चन ऑफ C++ अँड 1 क्वेश्चन विल बी ऑफ HTML. सो C++ चे टोटल 1, 2, 3, 4 क्वेश्चन असेल. पण तुम्हाला किती लिहायचे? एनी 2. सो कोडिंग मधनं तुम्हाला फक्त आणि फक्त इथं 10 मार्क्स भेटेल. किती मार्क्स भेटेल तुम्हाला? इथं फक्त 10 मार्क्स. ठीक आहे. आणि बाकी पूर्ण थिअरीच असेल. ठीक आहे. पण 41 मार्क्स तुम्ही पूर्ण अटेम्प्ट नाही करू शकत, कारण तुम्हाला काही क्वेश्चन्स ऑर मध्ये टाकावं लागतात. यू कॅनॉट अटेम्प्ट 90 मार्क्स. ऍक्च्युअली तुमचा पेपर बघितलं तर 94 मार्क्सचा पेपर असतो, पण तुम्हाला अटेम्प्ट करायचा असतो फक्त 50 मार्क्स. सो हा जो वेटेज तुम्ही बघताय ना, हा वेटेज पॅटर्न 94 मार्क्सच्या अकॉर्डिंग आहे. ठीक आहे. चलो. आणि HTML चॅप्टर बेस्ट, स्मॉल सिम्पल बेस्ट चॅप्टर, 14 मार्क्स. तिथं तुम्हाला एक कोड HTMLचा अटेम्प्ट करू शकता आणि तुम्ही एक कोड C++ चा अटेम्प्ट करू शकता आणि आउट ऑफ मार्क्स तुम्ही कोडिंग मधनं पण स्कोर करू शकता. ठीक आहे. मी तुम्हाला जेवढं शिकवलंय प्लेलिस्ट मध्ये तेवढंच तुम्हाला कंप्लीट करायचं. द सेम गोज फॉर CS2. CS2 मध्ये 5 चॅप्टर आहेत. पहिला चॅप्टर इंट्रोडक्शन टू मायक्रो प्रोसेसर अँड ऑर्गनायझेशन ऑफ 8085. सो 21 मार्क्सचं वेटेज आहे. सेकंड चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. जसं C++ CS1 मध्ये आहे तसं CS2 मध्ये 8085 चॅप्टर आहे. इंटेल X86 फॅमिली, छोटा चॅप्टर, पण 1-2 क्वेश्चन असतात, ते क्वेश्चन फिक्स येतात. इंट्रोडक्शन टू मायक्रो कंट्रोलर, छोटा चॅप्टर आहे, वेटेज पण कमी आहे. 8 मार्क्स वेटेज असतो, पण क्वेश्चन फिक्स असतात. तर मी सगळं चॅप्टर तुम्हाला रेकॉर्ड करून दिलेत ना, तेवढंच करा. त्याच्या बाहेर काहीच करू नका. नेटवर्किंग टेक्नॉलॉजी, मी जे क्वेश्चन सांगितलेत ना, किंवा मी जे क्वेश्चन घेतलं ना, तोच तुमचा पेपर आहे रे. तोच तुमचा पेपर आहे. सीएसचा पेपर आहे तो तुमचा. ठीक आहे. तर जेवढं सांगितलं तेवढं करा. ठीक आहे. लवकर एकदा पेपर पॅटर्न बघू. पेपर पॅटर्न मध्ये काय असतं रे बाबा? पेपर पॅटर्नचा सगळ्यात पहिलं क्वेश्चन काय असतो? MCQ. सगळ्यात पहिलं क्वेश्चन काय असतो?
हा एमसीक्यू असतो आणि एमसीक्यू तुम्हाला 4 मार्काचे असतात. मग त्याच्यानंतर 3 मार्क्स आणि 4 मार्क्स क्वेश्चन सुरू. ठीक आहे, हे असतं 3 मार्क्स क्वेश्चन, 4 मार्क्स क्वेश्चन. ठीक आहे, आता 3 मार्क्सचे क्वेश्चन टोटल किती असतात? टोटल 3 क्वेश्चन विचारतात. 3 क्वेश्चन विचारतात, पण तुम्हाला किती अटेम्प्ट करायचा असतो? टोटल किती क्वेश्चन विचारतात? 3 क्वेश्चन विचारतात, बट यू हॅव टू राईट एनी टू क्वेश्चन्स. सो 3 2s आर 6 मार्क्स भेटतात. ठीक आहे, 4 मार्क्सचे क्वेश्चन 2 विचारतात. 2च क्वेश्चन असतात 4 मार्काचे, पण एकच क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचा असतो. सो 4 मार्क्स असा पॅटर्न असतो. 3 मार्क्स, 4 मार्क्स, 3 मार्क्स, 4 मार्क्स आणि 3 मार्क्स. आणि लास्टचा क्वेश्चन जो असतो 10 मार्काचा तो असतो कोडिंग. लास्टचा क्वेश्चन काय असतो? कोडिंग. लास्ट क्वेश्चन कोडिंगचा असतो. ठीक आहे, आणि असं तुमचा टोटल 50 मार्क्सचा पेपर बनतो. दिस इज युअर पेपर पॅटर्न. ठीक आहे, हा तुमचा पेपर पॅटर्न आहे. जसं तुमचा CS1 हा झाला CS1, जसं तुमचा CS1चा पेपर पॅटर्न आहे तसंच तुमचा CS2चाही पेपर पॅटर्न आहे. द सेम पेपर पॅटर्न. 4 मार्काचे एमसीक्यू, 3 मार्क्स 4 मार्क्स क्वेश्चन. पटकन सांगा 3 मार्क्सचे क्वेश्चन किती असतात? 3. पण तुम्हाला किती लिहायचं असतो? त्यापैकी 2. एक क्वेश्चन तुम्ही ऑर मध्ये टाकू शकता. ठीक आहे, 4 मार्क्सचे क्वेश्चन किती असतात? 4 मार्क्सचे क्वेश्चन किती असतात? 2 क्वेश्चन 4 मार्क्सचे असतात, पण त्यापैकी तुम्ही फक्त एकच क्वेश्चन लिहू शकता. ठीक आहे, 3 मार्क्स 4 मार्क्स, 3 मार्क्स 4 मार्क्स असा पॅटर्न असतो. शेवटचा क्वेश्चन असतो कोडिंग. आता इथं कोणते कोडिंग येणार? ALP कोड. फॉर CS2 यू हॅव द ALP कोड. ठीक आहे, चलो आता पेपर कसं लिहायचं हे तुमच्या समोर एका टॉपरचा पेपर आहे. हा एक टॉपरचा पेपर आहे. दिस टॉपर हॅज स्कोर्ड 50 आउट ऑफ 50 मार्क्स. या स्टुडंटनी 50 आउट ऑफ 50 मार्क्स स्कोर केले CS1 मध्ये. त्याचा स्क्रीनशॉट मी तुमच्या समोर घेऊन आलोय. ठीक आहे, तर सगळ्यात पहिलं क्वेश्चन काय असतो? एमसीक्यू. तर बघा त्या स्टुडंटनी कसं एमसीक्यू लिहिले, तुमचाही पेपर असं असला पाहिजे. सो इथं तुमचा मेन क्वेश्चन असतो. ठीक आहे, इथं सब क्वेश्चन आणि कोणता क्वेश्चन म्हणजे एमसीक्यूचा राईट आन्सर. दिस इज एमसीक्यू राईट आन्सर आणि एमसीक्यूचा बरोबर आन्सर त्यांनी अंडरलाईन पण केले. बरोबर, राईट आन्सर म्हणजे क्वेश्चन पण लिहायचं आणि त्याचा आन्सर पण लिहायचं. म्हणजे एक्झामिनरला पेपर चेक करताना जास्त त्रास नाही झाला पाहिजे. सो तुम्हाला असंच याच फॉर्मॅटमध्ये तुमचा एमसीक्यू लिहिता आलं पाहिजे. समजलं का सगळ्यांना? हे बघा एमसीक्यू 4 मार्काचे असतात आणि या स्टुडंटला भेटलेत 4 आउट ऑफ 4 मार्क्स. दिस स्टुडंट हॅज गॉट 4 आउट ऑफ 4 मार्क्स अँड ऑल द एमसीक्यूज आर राईट. ठीक आहे, हा 2019चा पेपर आहे, टॉपरचा पेपर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हा काय क्वेश्चन नंबर 1B. आताच तुम्हाला पेपर पॅटर्न दाखवला ना. क्वेश्चन नंबर 1B 3 मार्क्स क्वेश्चन. किती मार्क्स क्वेश्चन असतो? 3 मार्क्स क्वेश्चन. आणि हा क्वेश्चन आहे फीचर्स ऑफ लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम. फीचर्स ऑफ लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम. ठीक आहे, आता काही मुलांना असं वाटतं 3 मार्काचं क्वेश्चन ना, आपण एक काम करू 5-6 पॉईंट लिहू बस झालं. अरे सीएसच्या पेपरमध्ये कंटेंटची कमी पडली नाही पाहिजे. 3 मार्क्सच्या क्वेश्चनसाठी कमीत कमी तुमचा 1 पेज भरला पाहिजे. ठीक आहे, या स्टुडंटने बघा कसं लिहिले, सगळे पॉईंट्स एकदम व्यवस्थित आहे. जर तुम्ही माझा रेकॉर्डेड व्हिडिओ बघितला ना, जर तुम्ही माझा CS1चा रेकॉर्डेड व्हिडिओ बघितला, ऑपरेटिंग सिस्टमचा पार्ट 1 व्हिडिओ बघितला ना, पार्ट 1 का पार्ट 1 किंवा पार्ट 2 मध्ये मी पण घेतलेले फीचर्स ऑफ लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम, तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला एवढं कंटेंट दिसेल. सो मी तुम्हाला सांगतोय काय, मी तुमचा 1 शॉट लेक्चर एकदम बेस्ट कंटेंट देऊन रेकॉर्ड केले, तर तेवढंच तुम्हाला करायचं, तेवढंच तुम्हाला बघायचं. तोच तुमचा सीएसचा पेपर आहे. ठीक आहे, हे बघा असं तुम्हाला पॉईंट्स लिहायचे. प्रत्येक पॉईंटला हाफ मार्क्स कन्सिडर केला जातो. असं कमीत कमी 6 पॉईंट असले पाहिजे आणि बॅकअपसाठी एक 7 पॉईंट तुम्ही लिहून ठेवू शकता. पण हे पॉईंट्स लिहिण्यासाठी तुम्हाला तेवढं प्रिपरेशनची गरज असते, तुम्हाला तेवढं कंटेंट माहित पाहिजे. सो फॉर दॅट कंटेंट यू हॅव टू फर्स्ट वॉच द रेकॉर्डेड व्हिडिओ. रेकॉर्डेड व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला ते नोट्स काढावं लागेल किंवा ते लर्न करावं लागेल, स्वतःला वायवा द्यावा लागेल किंवा घरी कोणतरी असेल ना त्यांना वायवा द्या. पण हे तुम्हाला एवढं कंटेंट लिहिता आलं पाहिजे. 3 मार्क्स साठी एवढं म्हणजे 1 पेज भरला पाहिजे. कारण तुमचा सीएसचा पेपर किती तास असतो? 3 आवर्स. यू गेट 3 आवर्स फॉर ए सीएस एक्झाम अँड द मार्क्स इज 50. टेक्निकली 50 मार्क्स साठी 2 तास सफिशियंट असतो, पण तुम्हाला 3 तास का देतात? कारण एक्झामिनर इज एक्सपेक्टिंग मोर कंटेंट फ्रॉम यू. एक्झामिनरचे एक्सपेक्टेशन काय? जास्तीत जास्त कंटेंट तुम्ही याच्यामध्ये ऍड केलं पाहिजे. आता तुम्ही हे बघू शकता, बघा हे बघा 3 मार्क्सचं क्वेश्चन. व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ HTML. तर तुम्ही बघू शकता, मी पण माझ्या रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये हा टॉपिक कव्हर केलाय. ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस मला माहिती आहे, हेच क्वेश्चन बोर्डमध्ये विचारतात, तर ते सगळं कव्हर करून दिले तुम्हाला. ठीक आहे, तर ऍडव्हान्टेजेसचे 4 पॉईंट्स, डिसएडव्हान्टेजेसचे 4 पॉईंट्स. 3 मार्काला टोटल पॉईंट्स किती झाले? 8 पॉईंट्स. आणि ऑलमोस्ट 1 पेज पूर्ण भरला. या स्टुडंटने बघा ना 1 पेज पूर्ण भरला, तर 3 मार्क्सला 1 पेज भरला पाहिजे. तेवढं कंटेंट रेडी करा रे, तेवढं कंटेंट रेडी करा. पण कंटेंट कसं होणार? म्हणून तुम्हाला रेकॉर्ड करून दिलेत व्हिडिओज. ते व्हिडिओ स्किप न करता, फास्ट मध्ये न बघता, स्लो मध्ये बघून समजून घेऊन तुम्हाला पण तुमच्या एंडवरनं काही पॉईंट्स एक्झामला ऍड करता आलं पाहिजे. ठीक आहे, समजलं का किती कंटेंट ऍड करायचंय? ठीक आहे, आता मज्जा बघा. दिस क्वेश्चन इज ऑफ 4 मार्क्स. आता 4 मार्क्स हा क्वेश्चन आहे. हा एक अल्गोरिदम बेसिकली, हा एक अल्गोरिदम आहे. तर त्या स्टुडंटने बघा अल्गोरिदम किती व्यवस्थित लिहिलेत. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2A. थांबा, हा पण 3 मार्काचाच क्वेश्चन ऍक्च्युली. हा ते बघा, त्याच्यानंतर एक क्वेश्चन आहे, हा पण 3 मार्क्स क्वेश्चन आहे. बघा 1 पेज भरलं की नाही? 1 पेज भरलं की नाही? 3 मार्क्सला 1 पेज भरलाच पाहिजे. बघा डिफरन्शिएट बिटवीन वर्म अँड व्हायरस.
किती व्यवस्थित त्या स्टुडंटनी वर्म अँड व्हायरसचं डिफरन्शिएट करून दिले. आणि मी पण माझ्या रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये असंच तुम्हाला एकदम प्रॉपर शिकवलं, तुम्ही बघू शकता रेकॉर्डेड व्हिडिओ. ठीक आहे, चलो आता येऊ 4 मार्क्सच्या क्वेश्चन वरती. बघा आता माझ्या बघा फक्त 4 मार्क्सच्या क्वेश्चनला एक क्वेश्चन होता ऑपरेटर ओव्हरलोडिंग मधून. देयर इज अ क्वेश्चन कॉल्ड एज ऑपरेटर ओव्हरलोडिंग इन सी प्लस प्लस. ऑपरेटर ओव्हरलोडिंग इन सी प्लस प्लस. मी सी प्लस प्लसचा व्हिडिओ रेकॉर्ड केला ना, त्याच्यामध्ये एक टॉपिक एक्सप्लेन करते, पॉलिमॉर्फिझम. हा पॉलिमॉर्फिझमचा सब टॉपिक आहे ऑपरेटर ओव्हरलोडिंग. तुम्ही माझे रेकॉर्ड व्हिडिओ बघा, तुम्हाला याच्यावर डिटेल्ड व्हिडिओ भेटून जाईल. सो ऑपरेटर ओव्हरलोडिंग बद्दल ना त्या स्टुडंटनी ना पेज मध्ये ना फक्त थेरी लिहिले. यू कॅन सी 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे. किती मार्क्सचा क्वेश्चन आहे? 4 मार्क्सच्या क्वेश्चनसाठी किती लिहायचं? पहिल्या पेजमध्ये त्या स्टुडंटनी पूर्ण थेरी लिहिलं. मग त्या स्टुडंटनी काय केलं माहितीये का? त्या स्टुडंटनी दुसऱ्या पेजवरती एक एक्झाम्पल दिलं. येस, ऑपरेटर ओव्हरलोडिंगचा एक एक्झाम्पल दिले. आणि मग त्याच्या नेक्स्ट पेजमध्ये त्या स्टुडंटनी ऑपरेटर ओव्हरलोडिंगचे कॅरेक्टरिस्टिक सुद्धा लिहिले. कॅन यू बिलीव्ह? 4 मार्क्ससाठी 3 पेजेस भरावं लागेल. अरे असंच भेटत नाही बोर्ड्समध्ये मार्क्स. सीएस मध्ये तुम्हाला असल्या बसल्या मार्क्स भेटणार नाही. यू हॅव टू ऍड दिस मच कंटेंट. हे बघा 4 आउट ऑफ 4 मार्क्स. 4 आउट ऑफ 4 मार्क्स त्या स्टुडंटला भेटले. तर त्या स्टुडंटनी काय केलं बघा, ऑपरेटर ओव्हरलोडिंगचा पूर्ण थिअरी व्यवस्थित लिहिलं. ऑपरेटर ओव्हरलोडिंगचं एक एक्झाम्पल एकदम परफेक्ट मध्ये दिलं. आणि त्यांनी ऑपरेटर ओव्हरलोडिंगचे कॅरेक्टरिस्टिक सुद्धा एकदम परफेक्टली लिहिलेत. 3 पेजेस, 1, 2 and a half पेजेस. अँड दिस स्टुडंट हॅज गॉट 4 आउट ऑफ 4 मार्क्स. कोणत्याही एक्झामिनरचा डेअरिंग पण होणार तुमचे मार्क्स कट करायला ज्यावेळेस तुम्ही एवढं कंटेंट लिहिता. नो एक्झामिनर कॅन डेअर टू कट युअर मार्क्स इफ युअर कंटेंट इज अप टू द मार्क. Getting my point? So the main thing is your content is going to play a very important key role in your CS paper. तर पूर्ण प्लेलिस्ट कंप्लीट करा, पूर्ण व्हिडिओ बघा आणि एवढं कंटेंट ऍड करता आलं पाहिजे. एवढं कंटेंट तुम्हाला ऍड करता आलं पाहिजे. हे बघा नेक्स्ट टॉपिक आहे हा परत नेक्स्ट क्वेश्चन आहे हा. ठीक आहे, कंटेंट बघा. कंटेंट मला फक्त तुम्हाला कंटेंट दाखवायचं की पेपर किती भरला पाहिजे तुमचा. एवढं पेपर भरला तरच तुम्हाला मार्क्स भेटतात. आणि एवढं पेपर भरण्यासाठी तुम्हाला प्रिपरेशन करावं लागेल, मेहनत करावं लागेल. असंच एवढं कंटेंट भरत नाही. आणि ह्या स्टुडंटनी बघा ना, तुम्ही एखादा आन्सर रीड करून बघा, असं काही पण फेकलेलं नाहीये. प्रॉपर कंटेंट, प्रॉपर टॉपिक त्या स्टुडंटनी व्यवस्थित एक्सप्लेन केले. मग इमॅजिन करा त्या स्टुडंटनी किती प्रिपेअर केलं असेल ना, त्या स्टुडंटनी किती प्रिपरेशन केलं असेल, त्याने स्टुडंटनी किती लाईक टीचर्स ऐकलं असेल आणि प्रिपरेशन करून एवढं कंटेंट पर्यंत पोहोचलं असेल. तर तुम्ही पण माझं ऐका, स्वतःचे नोट्स काढा, स्वतःला वायवा द्या, मॅक्झिमम पॉइंट्स आपल्या लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. मी जेवढे क्वेश्चन सांगतोय ना तेवढंच तुम्हाला प्रिपेअर करायचं. ठीक आहे, मी जेवढं सांगतो ना तेवढंच तुम्हाला काय करायचंय, प्रिपेअर करायचं. ठीक आहे, चलो. सो तुम्ही बघू शकता कंटेंट किती लिहिलं बघा. एक टॉपिक आहे पेजिंग म्हणून, 3 मार्क्सचं क्वेश्चन आहे. पेजिंगचा पूर्ण थिअरी 1 पेज भरला. डायग्राम आहे बघा पेजिंगचं, माहिती आहे ना तुम्हाला पेजिंगचं टॉपिक. ठीक आहे, पीएमटी विथ पीएमटी पेज मॅप टेबल त्यांनी व्यवस्थित ड्रॉ केले. ठीक आहे, एवढं केलं तर त्याला 3 मार्क्स भेटेल. एक टॉपिक आहे पॉइंटर अरे, बघा किती डिटेलमध्ये त्यांनी एक्सप्लेन केले, एक्झाम्पल पण दिलेत. असं तुम्हाला करता आलं पाहिजे. एवढं करण्यासाठी तुम्हाला प्रिपरेशन करावं लागेल. नाव दिस इज द लास्ट क्वेश्चन, कोडिंगचं क्वेश्चन आहे. तर हा एक कोड आहे, राईट अ C++ कोड. हा पण कोड मी माझ्या रेकॉर्ड व्हिडिओमध्ये करून दिले. मी तुम्हाला लाईव्ह माझ्या लॅपटॉपमध्ये टाईप करून दाखवले हा कोड. राईट अ C++ कोड टू कॅल्क्युलेट द एरिया ऑफ अ ट्रायंगल युझिंग क्लास मेथड. सो क्लास मेथडने तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल काढायचं. बघा किती व्यवस्थित त्यांनी कोड केले. आणि दॅट स्टुडंट हॅज गॉट 5 आउट ऑफ 5 मार्क्स. ठीक आहे, दुसरा क्वेश्चन, दुसरा कोडिंग पण त्या स्टुडंटनी लिहिले, दुसरा कोड पण लिहिले, HTMLचा कोड त्यांनी लिहिले. बघा आउट ऑफ पाडायचं ना तुम्हाला, एक कोड HTMLचा लिहा आणि एक कोड C++ लिहा, म्हणजे एरर व्हायचे चान्सेस कमी असतात. पण या स्टुडंटने प्रिपरेशन एवढं केलं की त्या स्टुडंटने तिसरा पण क्वेश्चन लिहून टाकला. कोडिंग किती करायचं असतात रे, कोडिंग यू हॅव टू परफॉर्म इन 2 कोड, बट दिस स्टुडंट हॅज डन द थर्ड क्वेश्चन ऑल्सो. आणि त्याला असं ट्रायंगल मध्ये लिहितात. एक्झाम मध्ये असं ट्रायंगल मध्ये 5 मार्क्स लिहिलं तर त्याचा अर्थ असतो एक्स्ट्रा. सो दिस स्टुडंट हॅज रिटन द एक्स्ट्रा क्वेश्चन ऑल्सो. आणि त्याला तिथं पण 5 मार्क्स पडले. पण हा काउंट नाही होणार. हे पण काउंट केलं तर 15 मार्क्स होऊन जाईल ना. सो ऍज पर द पेपर पॅटर्न कोडिंग हॅज ओनली 10 मार्क्स. सो पहिले 2 क्वेश्चन काउंट केलेत आणि हा क्वेश्चन त्यांनी काउंट नाही केले. ठीक आहे ना. आता समजा या स्टुडंटनी हिथं काहीतरी मिस्टेक केला असता, जस्ट एक एक्झाम्पल, हिथं काहीतरी मिस्टेक केला असता, हिथं 4 मार्क्स पडले असते आणि इथं 5 मार्क्स पडले असते, तर काउंट काय केलं असतं, 5 लाच काउंट केला असता ऍज पर द बोर्ड रूल्स. सो मॅक्झिमम मार्क्स आर काउंटेड अँड द मिनिमम मार्क्स आर ऑप्टेड फॉर एक्स्ट्रा. ठीक आहे, सो तुम्ही काय करा ना, एक्स्ट्रा क्वेश्चन लिहिलं तरी चालेल, ऑरचे क्वेश्चन लिहिले तरी चालेल. कोडिंगमध्ये रिस्क नका घेऊ. ऑरचे क्वेश्चन म्हणजे तुम्ही कॉन्फिडंट असाल ना, ऑरचा कोण क्वेश्चन लिहून टाका. पण ऑर म्हणजे काय, क्वेश्चन चेंज नका करू. क्वेश्चन नंबर 5 लिहायचं, क्वेश्चन नंबर 6 ला जाऊ नका. क्वेश्चन नंबर 5 मधलाच ए लिहा. क्वेश्चन नंबर 5 मध्ये असतं ना ए बी. अरे क्वेश्चन नंबर 5 मध्ये असतो ए, त्याच्यामध्ये ए मध्ये 3 क्वेश्चन असतात ABC, मग असतो कॅपिटल बी, त्याच्यामध्ये असतो ABC. मग तुम्ही कॅपिटल ए लिहिलं तर त्याचे 3 क्वेश्चन लिहा, कॅपिटल बी लिहिलं त्याचे 3 क्वेश्चन लिहा. हिथून एक क्वेश्चन असं नाही करू शकत तुम्ही.
समजते का तुम्हाला मी काय म्हणतोय? ठीक आहे. सो ऑरचे पण क्वेश्चन्स लिहा, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. यू कॅन राईट द क्वेश्चन्स ऑफ ऑर ऑल्सो. कोणताही एक्झामिनर तुम्ही एक्स्ट्रा लिहिले म्हणून तुमचे मार्क्स कट नाही करणार. इनफॅक्ट जर मार्क्स एक्स्ट्रा वाढत असेल तर त्याला ते ऑर मध्ये टाकून देतात. सो तुम्ही एक्स्ट्रा क्वेश्चन लिहिलं तरी तुमचा फायदा आहे. थेअरीमध्ये पण एक्स्ट्रा क्वेश्चन, टाइम भेटत असेल ना, एक्स्ट्रा क्वेश्चन लिहून टाका. एक्स्ट्रा क्वेश्चन लिहून टाका, काही फरक पडत नाही. तुम्हाला मार्क्स भेटेल, तुम्हाला बेस्ट मार्क्स भेटेल. काय भेटेल? तुम्हाला बेस्ट मार्क्स भेटेल. बट यू नॉट गेट द मिनिमम मार्क्स. यू नॉट गेट द मिनिमम मार्क्स. समजलं का? म्हणून मी तुम्हाला एक पेपर दाखवला. आता प्रिपरेशन कसं करायचं, की पॉइंट्स. ठीक आहे. नाउ विल डिस्कस ऑन द की पॉइंट्स. आय टेल यू व्हॉट आर द की पॉइंट्स अँड हाऊ टू प्रिपेअर फॉर युअर सीएस एक्झाम. ठीक आहे. सो की पॉइंट्स और आयएमपी पॉइंट्स. ठीक आहे. आयएमपी पॉइंट्स. ठीक आहे. आयएमपी पॉइंट्स टू स्कोर आउट ऑफ स्कोर करायसाठी काय काय करावं लागेल? सगळ्यात पहिला पॉइंट, कंप्लीट द प्लेलिस्ट. ठीक आहे. प्लेलिस्ट कंप्लीट करा. ठीक आहे. कुठूनही स्टार्ट करा. सगळ्यात आधी तुमचा CS1 चा पेपर आहे, CS1 पासून स्टार्ट करा. नाही सर CS2 चं काहीच प्रिपरेशन नाही झालं तर आम्ही आधी CS2 करतो, मग जसं CS1 जवळ येईल मग आम्ही CS1 करतो. कसंही चालेल, तुमच्यावरती येतं. ठीक आहे. मी पूर्ण प्लेलिस्ट कंप्लीट करून दिले. कंप्लीट द प्लेलिस्ट. ठीक आहे. CS1 चं प्लेलिस्ट कंप्लीट करा आधी. ठीक आहे. किंवा तुम्ही CS2 चं प्लेलिस्ट कंप्लीट करा, चालेल, तुमच्यावरती आहे. ठीक आहे. तुमच्यावरती आहे. CS1 चं प्लेलिस्ट कंप्लीट करा किंवा तुम्ही CS2 चं प्लेलिस्ट कंप्लीट करा. कंप्लीट CMPLET, कंप्लीट द प्लेलिस्ट. पूर्ण प्लेलिस्ट कंप्लीट करा. काही स्किप नका करू. कोणताही क्वेश्चन, कोडिंग पण स्किप करू नका. ठीक आहे. पूर्ण प्लेलिस्ट कंप्लीट करा. तिथं तुमचा अर्धा काम डन. आणि तुम्ही प्लेलिस्ट कंप्लीट करताना नोट्स बनवा. काय करा? नोट्स बनवा. प्लेलिस्ट बघता म्हणजे तुम्ही माझा व्हिडिओ बघता माझ्या स्क्रीनवरती जे काय दिसते त्याला लिहून काढा. मेक द प्रॉपर नोट्स. आणि एक चॅप्टरचे नोट्स कंप्लीट झाले ना, मग काय करायचं? प्रिपरेशनसाठी बसायचं. नोट्स रीड करायचं, समजून घ्यायचं, स्वतःला वायवा द्यायचा. स्वतःला वायवा म्हणजे काय? एक क्वेश्चन तुम्ही रीड केलं, मग फीचर्स ऑफ लिनक्स तुम्ही बघितलं. अच्छा, फीचर्स मध्ये काय काय पॉईंट्स आहेत? ओके, दिस पॉईंट्स आहेत. ओके, मग तुम्ही बुक बंद करा आणि स्वतःला वायवा द्यायचा प्रयत्न करा. असं रिकॉल करत जा. ते केल्याने काय होईल? ते क्वेश्चन्स तुमच्या लक्षात राहील आणि एक्झाम मध्ये तुम्ही विसरणार नाही. ठीक आहे. नाहीतर काय करू शकता, मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये PDF टाकतो. ठीक आहे. तुम्हाला आता एक्झाम जवळ आलाय पण तुमच्याकडे जास्त टाइम नाही आहे ना, सो यू कॅन टेक द प्रिंट आउट ऑफ दॅट PDF. मी ते गुगल ड्राईव्ह लिंक टाकतो, त्याच्यामुळे तुम्हाला सगळे PDF अवेलेबल करून देतो, सगळे चॅप्टरचे नोट्स अवेलेबल करून देतो. त्याचा प्रिंट आउट काढा. इथले पण पॉईंट्स बघा, नोट्स मधले पण पॉईंट्स बघा. तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट्स भेटतील कारण माझे नोट्स जे आहेत दॅट इज ॲज पर द TPS बुक आणि मी इथं जे नोट्स डिस्प्ले करतो दॅट इज ॲज पर द टेक्स्ट बुक. सो तुम्हाला अजून पॉईंट्स भेटेल, तुम्हाला अजून कंटेंट भेटेल. मुद्दा एवढाच आहे, तुमचा पेपर 3 तास, तुमचा पेन 3 तास थांबला नाही पाहिजे. तुमच्याकडे एवढं कंटेंट रेडी असला पाहिजे ना CS की तुमचा पेन थांबला नाही पाहिजे. जो स्टुडंट जास्तीत जास्त कंटेंट लिहितो त्याला जास्तीत जास्त मार्क्स भेटतात. पण कंटेंट काही पण फेकून येऊ नका. कंटेंट शुड बी विथ रिस्पेक्ट टू द क्वेश्चन जो विचारतोय त्याच्या रिस्पेक्टमध्येच तुम्हाला आन्सर लिहायचं. काही पण फेकून यायचं नाही. कंटेंट वाढवायच्या चक्करमध्ये काही लिहून ठेवू नका. एक्झामिनरला समजलं, एक्झामिनर तुमचे मार्क्स कट पण करू शकतात. सो फक्त व्हॅलिड पॉईंट्स लिहा, पण व्हॅलिड पॉईंट्स तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला प्रिपरेशन करावं लागेल. प्रिपरेशन करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त नोट्स वाचावं लागेल, व्हिडिओज बघावं लागेल माझे प्लेलिस्टचे, तर तुम्ही ते करू शकता. ठीक आहे. आणि मी एक IMP क्वेश्चनचा PDF शेअर करतो. IMP क्वेश्चनचा PDF ऍक्च्युली मला हे स्लाइड मध्ये ऍड करायचं होतं पण जास्त टाइम नव्हता माझ्याकडे. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे मी ऑफलाईन पण क्लास घेतोय. नाव इट्स बीन 8:30. सगळं लेक्चर संपल्यानंतर मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. ठीक आहे. तर IMP क्वेश्चनचा एक PDF ऍड करतो मी. विसरलो मी ऍक्च्युली ह्या स्लाइड मध्ये ऍड करायला, पण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये नक्की ऍड करतो मी. IMP क्वेश्चन्स बस एक्झामला जायच्या आधी त्या IMP क्वेश्चनचे प्रिंटआउट, सगळं प्रिंटआउट काढा. मोबाईल मधनं काहीच बघायचं नाही, सगळं प्रिंटआउट काढा. एक थोडे पैसे गेले तरी चालेल, प्रिंटआउट काढा रे, प्रिंटआउट काढा. आणि एक्झामला जायच्या आधी काय करायचं ना, क्रॉस चेक करायचं की सगळे टॉपिक झाले का. टॉपिक झाले तर टिक करत जा, टॉपिक झाले तर काय करा, टिक करत जा. आणि एक्झामला जायच्या आधी ते सगळे टॉपिक्सवरती टिक असले पाहिजे आणि ते टॉपिक्सचे रिव्हिजन पण झाले पाहिजे. एवढं झालं तर माझी गॅरंटी आहे तुम्हाला CS मध्ये आउट ऑफ मार्क्स भेटेल. यू कॅन स्कोर आउट ऑफ मार्क्स. टार्गेट फॉर 200 आउट ऑफ 200. जस्ट इमॅजिन जर तुम्हाला CS मध्ये एवढं स्कोर वाढत असेल तर तुमचं पर्सेंटेज किती वाढणार. तुमचं पर्सेंटेज वाढणार. दिस सब्जेक्ट इज कॉल्ड एज अ पर्सेंटेज बूस्टर. समजलं का? चलो, सगळं डन आहे तुमच्यासाठी. तुम्हाला अजून काय हेल्प लागलं तर मला सांगा. एक्झामच्या आधी मी अजून कोडिंगचे तुमच्यासाठी व्हिडिओज मी रिलीज करेल. ठीक आहे. फक्त माझं एक छोटंच हेल्प करा. मला फक्त मॅक्झिमम CS च्या मुलांपर्यंत पोहोचायचं आहे. मला कमेंट्स नको, मला लाईक्स नको, मला सबस्क्रायबर्स नको, मला काही नको.
मला फक्त मॅक्झिमम सीएसच्या मुलांपर्यंत पोहोचते आणि मॅक्झिमम सीएसच्या मुलांना हेल्प करायचंय. मॅक्झिमम सीएसच्या मुलांना ज्यावेळेस आउट ऑफ मार्क्स भेटेल किंवा चांगले मार्क्स भेटेल, 190 प्लस भेटेल, 195 प्लस भेटेल, मी तिथं जिंकून जाईल. ठीक आहे, तो माझा रिअल सक्सेस आहे. दॅट इज माय रिअल सक्सेस अँड आय वॉन्ट दॅट. मी एवढा एफर्ट्स घेतोय, मी एवढा हार्डवर्क करतोय फक्त आणि फक्त सीएस मध्ये मॅक्झिमम मुलांना आउट ऑफ किंवा नियर बाय आउट ऑफ मार्क्स आणून द्यायचे आणि त्यांचं पर्सेंटेज वाढवायचं काम करायचं. ठीक आहे, तर माझं फक्त एक छोटंच हेल्प करा. हा तुमच्यासाठी तर कम्प्लिटली फ्री आहे. दिस इज कम्प्लिटली फ्री ऑफ यू. यू कॅन ऍक्सेस ऑल द प्लेलिस्ट फॉर फ्री ऑफ कॉस्ट. बट जस्ट do my small help. Share with your maximum CS friends. Share with your maximum CS groups. Share with your maximum CS colleagues and just make my small help. Is that clear everybody? चलो, all the best for your preparation. काय जरी हेल्प लागलं तर मला कमेंट करून कळवा. मी तुमच्यासाठी ते हेल्प करायला नेहमी रेडी असेल. ठीक आहे, फक्त व्हिडिओमध्ये दिलेला इम्पॉर्टंट क्वेश्चनचा PDF आणि इम्पॉर्टंट नोट्स त्याचा प्रिंटआउट काढायला विसरू नका. प्रिंटआउट काढून प्रिपेअर करा, प्रिंटआउट काढून अभ्यास करा. चलो, ऑल द बेस्ट फॉर युअर बोर्ड एक्झाम्स. गिव्ह युअर बेस्ट प्रिपरेशन. बोर्ड एक्झाम झाल्यानंतर प्रत्येक स्टुडंटनी या व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या कमेंटमध्ये येऊन कमेंट केलं पाहिजे की तुमचा बोर्ड एक्झामचा पेपर कसा गेला. आणि नक्की सांगा बरं का, हेच क्वेश्चन आले ना, तेच क्वेश्चन येणार रे. मला माहिती आहे, मी 3-4 वर्षापासून मुलांना सीएस शिकवतो आणि एव्हरी इयर दॅट ओनली क्वेश्चन हॅज केम जे मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, तर नवीन क्वेश्चन अनएक्सपेक्टेड एखाद क्वेश्चन आला तर आला, नाहीतर मॅक्झिमम क्वेश्चन आपले सीएसचे प्लेलिस्ट मधनच असेल. ठीक आहे, कॉन्फिडंट राहा, स्वतःवर बिलीव्ह करा, स्वतःवरती ट्रस्ट ठेवा आणि एक पॉझिटिव्ह माइंडसेटने प्रिपेअर करा. डेफिनेटली यू कॅन डू दॅट. एव्हरी सीएस स्टुडंट कॅन स्कोर 190 प्लस. आय बिलीव्ह, आय हॅव अ ट्रस्ट ऑन यू आणि तुम्ही ते करून दाखवणार. येस ऑर नो? येस. चलो, ऑल द बेस्ट फॉर युअर सीएस एक्झाम.